पालख्या जसजशा पंढरपूर जवळ येतात तसतशी आपल्या विठुरायाला भेटण्याची ओढ वारकऱ्यांना लागते. अनेक संतांच्या पालख्या या पंढरपुरात आषाढीच्या मुहूर्तावर दाखल होतात. या पालख्या पंढरपूरच्या आदल्या दिवशी पंढरपूरपासून 4 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका गावात जमतात आणि त्या गावाला जणू काही एका मोठ्या लष्करी तळाचं स्वरूप येतं. एरवी लहानचं असणारं हे गाव लाखोंच्या संख्येनं अगदी गजबजून जातं. कोणतं आहे गाव? कसा असतो पालख्यांचा हा शेवटचा विसावा? इथं होणारं सगळ्यात मोठं रिंगण कसं असतं? आणि या ठिकाणी एका पेशव्यानं वारकऱ्यांसाठी एक विहीर बांधली होती. काय आहे तिचा इतिहास हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या वारी विशेष व्हिडिओतून. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती. पंढरपूरला येण्याआधी माऊलींच्या पालखीसह सगळ्या पालख्या पंढरपूरपासून पश्चिमेला 4 किलोमीटरवर असणाऱ्या एका गावात जमतात. या गावाचं नाव आहे वाखरी. वाखरीला आषाढी एकादशीच्या आधी एक दिवस सगळ्या पालख्यांचा मुक्काम असतो. त्यात आळंदीवरून आलेली संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, देहूवरून आलेली संत तुकाराम महाराजांची पालखी या तर मुख्य पालख्या असतातच, पण त्यासोबतच मुक्ताईनगरहून आलेली मुक्ताईंची पालखी, सासवडहून आलेली सोपान काकांची पालखी, पैठणहून आलेली एकनाथांची पालखी, अशा सगळ्या पालख्या जमतात. प्रत्येक पालखीचा आपापला तळ पडतो आणि हे छोटंसं गाव महाराष्ट्रातल्या हजारो गावच्या वारकऱ्यांनी गजबजून जातं. अनेक पालख्या आणि दिंड्या गावात विसावलेल्या असतात आणि आषाढी एकादशीच्या 1 ते 2 दिवस आधीचा असणारा इथला मुक्काम वारकऱ्यांसाठी खूप आनंद देणारा असतो. कारण दुसऱ्या दिवशी ते आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपूरला रवाना होणार असतात. वाखरीच्या या तळावर लाखोंच्या संख्येनं वारकरी येतात. त्यासाठी तिथलं अख्खं प्रशासन कामाला लागतं. सुमारे 50 ते 60 एकर जागा पालख्यांसाठी इथे उपलब्ध करून दिली जाते. तसंच आरोग्य सुविधा, पिण्याचं पाणी, फिरतं शौचालय, स्नानगृह, पोलीस यंत्रणा, लाईट, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, अशा अनेक गोष्टी इथे उपलब्ध करून दिल्या जातात. वाखरीला सगळ्या पालख्या आल्या की तिथे पालखीचं रिंगण होतं. खास करून माऊलींच्या पालखीचं एक गोल आणि एक उभं रिंगण होतं आणि वाखरीला होणारं हे रिंगण पालखी सोहळ्यातलं सगळ्यात मोठं रिंगण असतं. रिंगण हा ना खरं तर वारीमध्ये एक चैतन्य आणणारा सोहळा आहे. पालखी मार्गात ठिकठिकाणी अशी रिंगण होतात. रिंगणात पालखी ही मध्यभागी ठेवली जाते. त्याच्याभोवती वारकरी वर्तुळाकार बसतात, ज्यात पताका घेतलेले वारकरी असतात, टाळकरी असतात, विणेकरी असतात आणि तुळशी वृंदावन घेतलेल्या. त्यानंतर त्याभोवती रिकामी जागा सोडली जाते आणि त्याच्या भोवती वारकरी बसतात. मग दोन्ही वारकरी बसलेल्या मधल्या रिकाम्या जागेमध्ये 2 अश्व धावतात, ज्यातल्या पहिल्या अश्वावर कुणीही बसलेलं नसतं. या अश्वावर ज्यांची पालखी असते ते संत विराजमान असल्याची वारकऱ्यांची धारणा आहे. तर त्याच्या पाठोपाठ धावणाऱ्या अश्वावर एक घोडेस्वार बसलेला असतो, ज्याच्या हातात पताका असते. हे अश्व त्या पालखी आणि वारकऱ्यांच्या भोवती रिंगण पूर्ण करतात. रिंगण पूर्ण झालं की अश्वांच्या पायाखालची माती वारकरी आपल्या कपाळावरती लावतात आणि त्या जागेत धावून तेही रिंगण करतात. असा हा डोळे दिपवणारा रिंगण सोहळा असतो. आता यातही तुकाराम महाराज आणि सोपान काकांच्या पालखीत एक आगळं वेगळं रिंगण असतं. ते म्हणजे शेळी आणि मेंढ्यांचं रिंगण. वाखरीला होणारी अजून एक परंपरा म्हणजे नामदेव महाराजांच्या पालखीचं आगमन. सगळ्या पालख्या वाखरीत आल्या की संत नामदेवांची पालखी पंढरपूरवरून वाखरीला येते. तुम्हाला माहिती असेल की संत नामदेवांची समाधी ही पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिराच्या महाद्वारात आहे. जिथे ती समाधी आहे तिला नामदेव पायरी असंही म्हणतात. इतर अनेक संतांच्या पालख्या आपापल्या गावातून म्हणजे त्या संतांच्या समाधीच्या ठिकाणाहून पंढरपूरला येतात, पण संत नामदेवांची समाधी तर विठ्ठलाच्या मंदिराच्या अगदी दारात आहे. मग तरीही याही नामदेव महाराजांची पालखी निघते आणि ती वाखरीला येते आणि पुन्हा पंढरपूरला जाते. तर याच्या मागचा संकेत असा आहे की संत नामदेव हे सगळ्या संतांच्या स्वागतासाठी पंढरपूरच्या वेशीवरती म्हणजे वाखरी गावात येतात आणि या संतांचं ते पंढरपुरात स्वागत करतात आणि त्यांना घेऊन विठुरायाला भेटायला पंढरपूरला परततात. या वाखरीजवळ असणारी आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे बाजीरावाची विहीर. गावाजवळ एक जुनी साधारण 200 वर्षांपूर्वीची बारव आपल्याला पाहायला मिळते. तिला बाजीरावाची विहीर म्हणतात. ही विहीर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी बांधली आहे आणि ती साधारण 1811च्या आसपास बांधण्यात आल्याचं सांगितलं जातं. वारकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून पंढरपूरच्या वाटेवरती ही विहीर पेशव्यांनी बांधली. दुसरे बाजीराव पेशवे आणि त्यांचे दिवाण असणारे सदाशिव भाऊ माणकेश्वर आणि त्रिंबकजी डेंगळे ही सगळी मंडळी विठ्ठल भक्त होती आणि आषाढी एकादशीला हे सगळे नेहमी पंढरपूरला जायचे.
बाजीराव पेशव्यांनी ही बारव जिथे बांधली आहे ती जागा सरदार खासगीवाले यांच्याकडून त्यावेळी विकत घेतलेली. तिथे बारव तर बांधलीच, तसंच या बागेच्या पाण्यावरती देवासाठी फुलांची बागही केलेली होती आणि मंदिराला याचं एक उत्पन्न बाजीराव पेशव्यांनी लावून दिलं होतं. त्यामुळे शेवटच्या पेशव्यांची पंढरपूरच्या विठ्ठलाची ही सेवा लक्षात घेण्याजोगी आहे. आजही घडीव दगडांची, उतरत्या पायऱ्यांची आणि आखीव रेखीव बारव पुणे सोलापूर रोडलगत आपलं लक्ष वेधते आणि अनेक वारकरी, पर्यटक तसंच इतिहास अभ्यासकही या बारवेला भेट देतात. तिच्या संवर्धनासाठी सरकारनं अलीकडे निधीही मंजूर केला आहे आणि तिचं आता जतन होणार आहे. तर असं सगळं आहे हे वाखरी गाव. तिथं असणारा पालख्यांचा शेवटचा विसावा, डोळ्यांचं पारणं फिटतं असं सगळ्यात मोठं रिंगण आणि पेशव्यांची विहीर. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वारीच्या अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लगावतीला सबस्क्राईब करा.